तर आत्ता आम्ही इथे आलो आहे लोकेशनला, नवऱ्याच्या घराच्या इथे. वरात काय अजून आली नाही आहे. दुपारी रिसेप्शनला काय मला ब्लॉग बनवायलाच नाही भेटला, कोण रेकॉर्ड करायलाच नव्हता तिथे. आणि आत्ता पूर्ण भिजलो आहे, पूर्ण बाईकने आलो ना. दुपारी जाऊन मी 4:30-5ला गेलो आमच्या ऑफिसच्या रूमवर, तिथे सामान ठेवतो आपण, तिथे जाऊन झोपलेलो. 2-2.5 तास झोपलो, जरा झोप काढली, फ्रेश झालो थोडा. आता बघता इथे सेटअप लावलं आहे, शेड आहे इथे, सगळे आलेत. नवरा नवरीचंच वाट बघतो फक्त, आहे कधी होऊन कधी घरी जाणार आणि कधी चेंज करतो असं झालं. पूर्ण शर्टपासून चप्पलपर्यंत सगळं भिजलं आहे. बघू नंतर चालू होत. आता कीबोर्डचं जरा सेटअप वगैरे करून घेतो. डॉन का इंतजार तो 11 मुल्कों की पुलिस कर रही है, लेकिन सोनिया एक बात समझ लो, डॉन को पकड़ना मुश्किल ही नहीं, नामुमकिन है. इथे आपल्याला चौकीत घेऊन आलेत, पकडलं आहे. थोडा आपण लेट वाजवलेला असल्यामुळे. आता साहेब आहे तिथे आतमध्ये. चला ते पोरं येतात आहे, बाकीचे ते जे ओनर वगैरे आहेत ते येतील. जाऊया इथे तर येऊ ना. त्या लोकांना मी बोललो होतो की 10 वाजताच की साहेब वगैरे येतील, पोलीस वगैरे. टाईम झाले होते, ते बोलले की नाही इथे येत नाही आतमध्ये वगैरे. तर आता ते आले. हे बघा मी चौकीत आहे, आपला कीबोर्ड आहे.
बघू आता आपल्याला सोडायला येतात का ते. मला एकट्यालाच घेऊन आले तिथे. ठीक आहे, बघू आता काय होतंय पुढे. ते लोक आता आहेत सोडवायला. हमारे गली में अभी ये पैदा ये तो ना एक 10 बजे चालू है, अगर 10 बजे से चालू है तो मुझे बता देना तेरे को। जो दूल्हा दुल्हन है ना 11 बजे गोपाशाली हॉल से लेके मन में आया। तर आता आलो आहे तिथून बाहेर चौकीतून. हे लोक आले होते जे ज्यांच्या घरी कार्यक्रम आहे त्यांच्या घरातले कोणतरी आलं होतं तिथे. त्या लोकांनी आपल्याला सोडवलं. तिथले आता काय झालं कसं काय ते तुम्हाला दाखवतो. व्हिडिओ काढले आपण तिथले. हे सगळे हे कोणच घ्यायला आले नाहीत मला. मी सामान बोलवतो पण कीबोर्ड आणि मी ते चौकीमध्ये बसलेलो आम्ही दोघं पण. निघाला ना बरोबर आणि ब्लॉगिंग पावर त्यांच्याकडून पण आपण सबस्क्राईब करून घेतले आपल्याला. साहेब विचारत होते चॅनल तुझं कोणतं आहे वगैरे काय काय ब्लॉग करतो म्हणून सगळंच विचारत होते. त्यांना आपले ब्लॉग आवडले. जास्त काय झालं नाही ते त्यांनी सोडून दिलं लागेल. म्हणजे जा ठीक आहे कुठे राहतं वगैरे काय सगळं विचारलेलं. चालेल भेटू तुम्हाला. आता पॅकअप चालू आहे. सगळे आंदोलन चालले. चालेल चला भेटू आपण. निघायचं आता निघेन डायरेक्ट गाडीवरच भेटू. चला आता आम्ही निघालो इथून. आता वाजले किती टाईम काय लगेच 1 वाजते परफेक्ट. बघा 10 नाही वाजले तर 1 वाजला. नीट बघा प्रत्येक 1 वाजला आहे. आम्ही आता 1 वाजला आता. फुल मेहनत. मी माझ्या फोनला आता स्टोरेज फुल झाला आहे. मी स्विचच्या फोनमध्ये करतो. तो आता सगळे निघालो आम्ही. हे बघा काय आपल्याला बघा पण ग्रुपकडून गिफ्ट दिलं त्याला. भाई तोरला आहे फक्त पर्स भेटला आपल्याला. कपडा घालताना पर्स भेटलेला आहे. आत्ता म्हणतात हे माहिती का. चला निघालो आहे. आपला कॅमेरामॅन सातारा विविधचा कॅमेरामॅन सगळे व्हिडिओ हा शूट करतो. आणि तो मागे काय नाही. तू बोल तू बोलून घे. चला मग आता निघूया. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये आपण. चला आपली पण सवारी रेडी आहे. चलो निघालो आपण पण इथून बरोबर 1 वाजता. घरी जायला आपल्याला वाजणार आहेत मला वाटतं 3 वाजतील बहुतेक. नाही 2 आरामात. तर ओला मिळेल आपल्याला त्याच्यावरनं. हां ते पण ओला एकतर इथून लवकर बुक नाही होत. बरोबर 1 वाजता आम्ही निघलो आहे. बघूया किती वाजता पोहोचतो. मला पोलीस स्टेशनमध्ये जास्त कारण काय असं म्हणजे ब्लॉग वगैरे शूट नाही करायला भेटला. ब्लॉगर म्हणून सोडला. त्या लोकांना म्हणजे त्यांना बोललो की सर मी म्हणजे यूट्यूबवर ब्लॉगर आहे. त्यांनी विचारलं सर मी का की चॅनल वगैरे काय आहे. तर त्यांनी बघितले आपले व्हिडिओज वगैरे. त्याच्यामुळे ते बोलले की ठीक आहे तू म्हणजे जा म्हणून वगैरे. आणि इथले भरपूर म्हणजे चांगले म्हणजे ग्रुप चांगला होता इथला मंडळांचा. ते लोक सगळे आलेले आपल्याला सोडवायला तिथे. आणि मी एकटाच जाऊन बसलेलो आतमध्ये. चला पुढे भेटू आपण बायपासला. तर इथे थोडा रस्ता पण खराब आहे. खूप झाड घेऊन तो भेटू आपण पुढे. ओला बुक करायला लागलं आपल्याला. बायपासला जाऊन ओला बुक करू. चला आता बायपासला पोहोचतो आपण. आता इकडे ओला बुक करायची. आता ही ओला कधी बुक होईल आणि मी कधी घरी जाईल. आता ते परत द्यायचे आम्हाला. ते हळद आणि वरात वाजवतो ना तशी आठवण येते. आम्ही रोज यायचो इथे.
ए समुद्र. तो रोज येणार इथे थांबणार, ओला बुक करणार, ओलाला 1 तास लागणार बुक व्हायला. घरी बोलायचे, घरचे बोलायचे खरंच एवढा उशीर होतो का काय. आता घरच्यांना समजेल. आम्हाला लागणार आपले कंटिन्यू 3-4 दिवस पण ऑर्डर असतात तिकडे इकडेच आहे. तो आता ओला पण माझ्या फोनवरून ओला बुक करतो. सो तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटेल माहीत नाही. थोडा गॅप घेतला मी दुपारी, कारण मी झोपलो होतो जाऊन खूप, आणि सकाळी एवढं भिजलो होतो ना. ओला बुक करतो पहिला, मग तुम्हाला सगळं लॉग एंड नाही तर नाही करायचं. आपली ओला बुक झाली आहे, बघू शकता. किती वाजता झाली आहे? 1:19ला, 1:20ला झाली आहे. एवढा असं पण नाही आहे. हा दिसणार. हां असं झाली. कधी येतो इथे? हा शायद लागणारी आहे. सेलेरियो टू टॅक्सी. तो कॉल कर ना. कॉल करा 111. सो आता मी माझ्या फोनला चार्जिंग आहे का माहीत नाही. तिथे आपल्या इथं जाऊन आपण मी ब्लॉग एंड वगैरे करेन. तुम्ही सांगा तुम्हाला कसं वाटतंय, कमेंट करा आजचा ब्लॉग बघून. आजचा ब्लॉग मी 2 दिवसांनी टाकेन. आणि आत्ता ऑफिसमधलं पण एवढं काम आहे ना, एवढं ऑफिसला जाईन का नाही माहिती नाही. एवढं थकलो आहे आणि पूर्ण अजूनपर्यंत ओला आहे मी. पूर्ण सगळे कपडे वगैरे सगळे पूर्ण भिजलेले आहेत. या रुमालापासून सगळं भिजलं आहे. आजचा म्हणजे आपला परफॉर्मन्स पण चांगला झाला आहे. आज मजा आली, वाजवायला पण मजा आली. मला स्वतःला पर्सनली एवढी मजा आली आहे ना. पब्लिक पण रिस्पॉन्स आपल्याला चांगला देत होता. त्यामध्ये आपण हॉलवर वाजवतो सकाळी, तिथे पण पहिला आपण बंद केलं वाजवणं. त्याच्यानंतर पब्लिक येऊन बोलते की पॅकअप झाल्यानंतर की अरे आम्हाला नाचायचं आहे, परत वाजवा. परत जेवढा पॅकअप केलेला सगळा परत काढला. मी कीबोर्ड नव्हता काढला, फक्त त्या लोकांनी रोटो वगैरे कॉन्सर्ट वगैरे सगळे बाहेर काढले होते पॅक करायला. त्या लोकांनी परत ते लावले. मग त्यानंतर थोडा वाजवला आपण. त्याच्यानंतर मग रिसेप्शनला थोडा वाजवलं. त्याच्यात मला क्लिप वगैरे काय भेटला नाही. तिथं आम्ही लोकेशनवर परत पोचलो. नवरा म्हणजे त्यांच्या घराच्या इथे. तो पण नवरा आला आहे 11:30 पावणे 12ला काहीतरी आला. त्यानंतर आपण 15-20 मिनटं वाजवलं असेल. त्यानंतर लगेच आपले महाराष्ट्र पोलीस आले आणि मालकाला नाही मलाच उचलून घेऊन गेलं. कीबोर्ड घेतला आपला. कीबोर्ड घेऊन म्हणजे ते बोलले की तू चरी विचारला तर कीबोर्ड दे. कीबोर्ड गेला असता तर मग आपले वांदे झाले असते. आणि हा आज पहिल्यांदा यूट्यूबरच्या नावाखाली म्हणजे आपल्याला सोडला आहे. त्यांना बोललो की सर मी यूट्यूबर आहे, की मी या ग्रुपमध्ये फिक्स नाही, पण मी बाहेरून येतो वाजवायला वगैरे. त्यानंतर मग हे लोक आले जे आपले पार्टीवाले आहेत म्हणजे नवऱ्याकडचे, ते लोक आलेले. त्यांनी आपल्याला सोडवलं. हे सगळं घेतलं म्हणजे ब्लॉग शूट केला आहे तेव्हा पण मी आतमध्ये बसलेलो तेव्हा त्यांच्या परमिशननीच केला. त्यांना बोललेलो की सर मी ब्लॉगर आहे, तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी मला दाखवायला लागतील बोललो. मग त्यानंतर शूट केला आहे. थोडा 2-3 क्लिप्स आहेत मी टाकेन ब्लॉगमध्ये, आपण बघा. आणि आज खरंच खूप मजा आली. ओला आली आहे. सो जाऊन मग माझ्या फोनवरून बाकी शूट करतो. चलो मिलते हैं भाई. भाई नंबर देतोय. झाला का नंबर देऊन?
OTP देऊन झाला. दादा रॉकस्टार फुल मर्सिडीज में जा रही है. जाएंगे चलो आओ. एक दिन जरूर जाएंगे. जरूर जाएंगे भाई. चला ओला चालली आहे. आपल्याला आपले सब्सक्राइबर भेटले ते. क्या बोल रहे हो? मेरा अक्षय नाम है. हाँ चलो देखना वीडियो आप. अभी आप वीडियो में आओगे. चलो. चला तर आपण पोहोचलो आता. सो आपण आता पोहोचलो आपल्या एरियामध्ये. बघू शकता तुम्ही जगदंबा मंदिर. गोपीनाथ चौकातून आपण आतमध्ये यायला लागतं आपल्याला. मी ओला तिथे नाही उतरली, इथे जवळच उतरलो आतमध्ये येऊन. बॅटरी लो आहे. मला वाटतं मला व्लॉगचं एंड सकाळी करायला लागेल. ठीक आहे चला. फोन तर स्विच ऑफ होतोय माझा. ऑफ होईल फोन. सो आपण भेटू उद्या सकाळी. चला गुड नाईट. तर कालचा ब्लॉग मला आज दुसऱ्या दिवशी सकाळी एंड करायला लागतोय. काल रात्री थोडा फोनचा प्रॉब्लेम झालेला. बॅटरी डेड झाली होती. सो आत्ता 10 वाजता. तर कालचे व्हिडिओ बघा. तुम्ही एन्जॉय खूप कराल का. कॉमेडी वगैरे सगळं झालं आहे. मला पोलीस स्वकडून घेऊन गेले होते. लेट वाजवला आम्ही तेव्हा. त्यांचं ते कामच आहे. आमची चुकी होती. मी सांगत होतो त्या लोकांना की 10 वाजून गेलेत. मला पण यायला इकडे लेट झालं होतं. मला रात्री 1-1:30 वाजता ओला काहीतरी भेटली. नाही 1:15-1:30ला 2 वाजले मला घरी यायला. त्यात बॅटरी पण पूर्ण डेड झाली होती. तर काही करायलाच नाही मिळालं. फक्त उतरल्यानंतर एकदा एक बाईट काढलेली तेवढंच बस. सकाळी पण आता ऑफिसला निघालेलो पण तब्येत खराब झाली खूप. सर्दी खोकला वगैरे. रात्री काल दिवसभर भिजत होतो त्याच्यामुळे. बघा तुम्हाला ब्लॉग आवडला तर सबस्क्राईब करा चॅनलला. तुम्ही ब्लॉग बघताय पण सबस्क्राईब नाही करत आहे. लाईक तर येतात आहे, व्ह्यूज येतात आहे पण सबस्क्राईब तेवढे होत नाही आहेत. तर तुम्ही विसरू नका सबस्क्राईब करायला. नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला असंच टाकत राहील. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.